नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपणाला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू व पूर्ण वर्तमान काळ याविषयी माहिती पाहिजे आहे. तर पहा, या पूर्ण चालू वर्तमान काळाचं सूत्र असं आहे की सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस बीन प्लस V4 प्लस O. या काळाचा उपयोग असा होतो की भूतकाळात खूप आधीपासून सुरू झालेली क्रिया अद्याप सुरू आहे किंवा नुकतीच संपली आहे असे दर्शविण्यासाठी हा काळ वापरतात. या काळाची ओळख त आलेला आहे, त आहे, तोय या काळावर आधारित आपण काही वाक्यांचा अभ्यास करणार आहोत. मी सकाळपासून त्याची वाट पाहतोय, तो अद्याप आलेला नाही. आय हॅव बीन वेटिंग फॉर हिम सिन्स मॉर्निंग, ही हॅजंट कम एट. मी सकाळपासून त्याची वाट पाहतोय, तो अद्याप आलेला नाही. आय हॅव बीन वेटिंग फॉर हिम सिन्स मॉर्निंग, ही हॅजंट कम एट. मी तुझी सकाळपासून वाट पाहतोय, तुला इतका उशीर का झाला. आय हॅव बीन वेटिंग फॉर यू सिन्स मॉर्निंग, व्हाय आर यू सो लेट. मी तुझी सकाळपासून वाट पाहतोय, तुला इतका उशीर का झाला. आय हॅव बीन वेटिंग फॉर यू सिन्स मॉर्निंग, व्हाय आर यू सो लेट. तो अलीकडे खूप अभ्यास करतोय. ही हॅज बीन स्टडिंग हार्ड रिसेंटली. तो अलीकडे खूप अभ्यास करतोय. ही हॅज बीन स्टडिंग हार्ड रिसेंटली. तो अलीकडे कामाला उशिरा येतोय. ही हॅज बीन कमिंग टू वर्क लेट रिसेंटली. तो अलीकडे कामाला उशिरा येतोय. ही हॅज बीन कमिंग टू वर्क लेट रिसेंटली. मूल 7 वाजेपासून खेळत आलेले आहेत. मुले 7 वाजेपासून खेळत आलेले आहेत. बॉईज हॅव बीन प्लेईंग सिन्स 7 o'clock. मुले 7 वाजेपासून खेळत आलेली आहेत. बॉईज हॅव बीन प्लेईंग सिन्स 7 o'clock. कोणीतरी माझे पैसे चोरतोय. समवन हॅज बीन स्टीलिंग माय मनी. कोणीतरी माझे पैसे चोरतोय. समवन हॅज बीन स्टीलिंग माय मनी. कुठे आहेस, मी तुला आठवडाभर शोधतोय. कुठे आहेस, मी तुला आठवडाभर शोधतोय. वेअर आर यू, आय हॅव बीन लुकिंग फॉर यू ऑल वीक. वेअर आर यू, आय हॅव बीन लुकिंग फॉर यू ऑल वीक. तुमचा मुलगा गेल्या 2 महिन्यापासून शाळा चुकवतोय. तुमचा मुलगा गेल्या 2 महिन्यापासून शाळा चुकवतोय. युअर सन हॅज बीन कटिंग स्कूल फॉर लास्ट 2 months. युअर सन हॅज बीन कटिंग स्कूल फॉर लास्ट 2 months. त्याला अलीकडे खूप विचित्र स्वप्न पडतायत. ही हॅज बीन हॅविंग व्हेरी स्ट्रेंज ड्रीम्स रिसेंटली. त्याला अलीकडे खूप विचित्र स्वप्न पडतायत. ही हॅज बीन हॅविंग व्हेरी स्ट्रेंज ड्रीम्स रिसेंटली. अलीकडे तो 15 तास काम करतोय. अलीकडे तो 15 तास काम करतोय. ही हॅज बीन वर्किंग 15 hours अ डे रिसेंटली. मी दिवसभर चालत आहे, पाय दुखत आहेत माझे. आय हॅव बीन वॉकिंग ऑल डे, माय फीट आर हर्टिंग. मी दिवसभर चालत आहे, पाय दुखत आहेत माझे. आय हॅव बीन वॉकिंग ऑल डे, माय फीट आर हर्टिंग. मी गेली 10 वर्षे इंग्रजी शिकवतोय. आय हॅव बीन टीचिंग इंग्लिश फॉर 10 years. मी गेली 10 वर्षे इंग्रजी शिकवतोय. आय हॅव बीन टीचिंग इंग्लिश फॉर 10 years.
तासभरापासून ती बाळाला झोपवण्याचा प्रयत्न करते. शी हॅज बीन ट्राईंग टू पुट द बेबी टू स्लीप फॉर ॲन आवर. तासभरापासून ती बाळाला झोपवण्याचा प्रयत्न करते. शी हॅज बीन ट्राईंग टू पुट द बेबी टू स्लीप फॉर ॲन आवर. मी कितीतरी तासापासून रांगेत उभा आहे. आय हॅव बीन स्टँडिंग इन द क्यू फॉर आवर्स. मी कितीतरी तासापासून रांगेत उभा आहे. आय हॅव बीन स्टँडिंग इन द क्यू फॉर आवर्स. मी 8 वर्षापासून इंग्रजी शिकवत आहे. आय हॅव बीन टीचिंग इंग्लिश फॉर 8 years. मी 8 वर्षापासून इंग्रजी शिकवत आहे. आय हॅव बीन टीचिंग इंग्लिश फॉर 8 years. सकाळपासून एकसारखा पाऊस पडत आहे. सकाळपासून एकसारखा पाऊस पडत आहे. इट हॅज बीन रेनिंग कॉन्स्टंटली सिन्स मॉर्निंग. इट हॅज बीन रेनिंग कॉन्स्टंटली सिन्स मॉर्निंग. माळी झाडांना 2 तास पाणी घालत आहे. द गार्डनर हॅज बीन वॉटरिंग द प्लांट्स फॉर 2 hours. माळी झाडांना 2 तास पाणी घालत आहे. द गार्डनर हॅज बीन वॉटरिंग द प्लांट्स फॉर 2 hours. रमेश जूनपासून मलेरियाचा त्रास भोगत आहे. रमेश हॅज बीन सफरिंग फ्रॉम मलेरिया सिन्स जून. रमेश जूनपासून मलेरियाचा त्रास भोगत आहे. रमेश हॅज बीन सफरिंग फ्रॉम मलेरिया सिन्स जून. आम्ही 10 वर्षे या खेड्यात राहत आहोत. वी हॅव बीन लिव्हिंग इन दिस विलेज फॉर 10 years. आम्ही 10 वर्षे या खेड्यात राहत आहोत. वी हॅव बीन लिव्हिंग इन दिस विलेज फॉर 10 years. प्राध्यापक तुकाराम डिगोळे सर या क्लासेसमध्ये 10 वर्षे इंग्रजी शिकवत आहेत. प्राध्यापक तुकाराम डिगोळे सर या क्लासेसमध्ये 10 वर्षे इंग्रजी शिकवत आहेत. प्रोफेसर तुकाराम डिगोळे सर हॅज बीन टीचिंग इंग्लिश इन दिस क्लास फॉर 10 years. प्रोफेसर तुकाराम डिगोळे सर हॅज बीन टीचिंग इंग्लिश इन दिस क्लास फॉर 10 years. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण चालू वर्तमान काळ याविषयी माहिती पाहिलेली आहे. धन्यवाद.